उन्हाच्या तडाख्यातही अढळ अवचित हनुमान. न वितळणाऱ्या लोण्याच्या मूर्तीने वेधले लक्ष. जळगाव जिल्ह्यातील रिधूर येथे एक अद्भुत आणि चमत्कारिक मानली जाणारी हनुमानाची मूर्ती भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. अवचित हनुमान म्हणून प्रसिद्ध असलेल्या ही मूर्ती पूर्णपणे लोण्यातून साकारलेली आहे. साधारणपणे देवतांच्या मूर्ती दगड, धातू किंवा इतर साहित्यापासून बनवल्या जातात. मात्र येथे भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यातूनच तब्बल 8 फूट उंचीची ही हनुमानाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात तापमान उच्चांक गाठत असतानाही या मूर्तीवरील लोणी अजिबात वितळत नाही. भर उन्हाळ्यातही मूर्ती जशीच्या तशी राहते. हेच या ठिकाणचे मोठे वैशिष्ट्य मानले जाते. हनुमान जयंतीनिमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी उसळली असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नवसाला पावणारा अवचित हनुमान अशी या मंदिराची ख्याती असून जगभरात एकमेव मानली जाणारी ही लोण्याची हनुमान मूर्ती श्रद्धा आणि आश्चर्याचे संगम ठरत आहे. नमस्कार. तापी नदीच्या काठावर वसलेल्या या जागृत देवस्थानाचा इतिहास फार जुना आहे. परंतु अवचित हनुमान हे नवसाला पावणारं देवस्थान असल्याने श्रद्धेने भाविक इथे येतात. जे मानतात तर ते आपल्या मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीने इथे अवचित हनुमानाला लोणी, शेंदूर आणि मोतीचूरचा लाडू अशा प्रकारचा भोग चढवला जातो. लोण्याने बनवलेली ही मूर्ती एवढ्या जळगाव शहरातल्या आपल्या जळगाव जिल्ह्याच्या 42-43 डिग्री सेल्सिअस तापमानात सुद्धा वितळत नाही. तर हे देवाची लीलाच म्हणावी लागेल. आणि जागृत देवस्थानाच्या दृष्टीने इथे भाविक जळगाव परिसरच नाही तर आपल्या खानदेशातनं बरेच, म्हणजे जर तालुका प्लेस म्हणाल तर एरंडोल, पारोळा, इकडे चोपडा, अंमळनेर या परिसरातून भाविक इथे दर्शनाला येत असतात. आणि आज हनुमान जन्मोत्सव जो आहे तो इथे खूप चांगल्या पद्धतीने साजरा होतो. भाविकांची गर्दी आपण बघतच असाल आणि श्रद्धेला पावणारा हा देव आहे. हे भाविकांचं खूप श्रद्धेचं स्थान आहे. आणि ही अवचित हनुमान मूर्ती म्हणजे साक्षात लोण्याने बनलेली प्राचीन मूर्ती आहे. इथे पूर्वीच्या काळी लोक गाई म्हैसीचं दुधापासून लोणी तयार करून त्यांचा नवस इथे द्यायचे. त्या लोण्याने बनलेली ही हनुमानाची मूर्ती आहे. महाराज, आतापर्यंत अनेक मूर्त्या बघितल्या, मात्र ही लोण्यापासून ही मूर्ती साकारली. ख्याती काय या मंदिराची? ख्याती या मूर्ती खूप मोठी प्राचीन आहे. पूर्वीच्या काळी गाई म्हैशी अगर दूध नाही द्यायच्या तर लोक इथे अवचित हनुमान म्हणून छोटी मूर्ती होती, त्या मूर्तीला नवस मानायचे. ते नवस पूर्ण झाला की ते तिथे लोणी आणून ठेवायचे. त्या लोणीने आपल्या समोर आज 8-8.5 फुटाची मूर्ती तयार झालेली आहे. त्यामध्ये जर विचार केला तर जळगावचं तापमान राज्यात सर्वाधिक असतं. लोणी वितळत नाही, वितळत नाही. लोणी वितळत. नवसाला पावणारा म्हणून हनुमंत आहे. काय सांगतो? हा नवसाला पावणारा खरोखरच अवचित हनुमान आहे. लोक इथे 5 शनिवार गेल्यानंतर त्यांचे नवस पूर्ण होतात आणि त्यांचे नवस पूर्ण झाल्यानंतर लोक इथे लोणी घेऊन येतात. म्हणून याला नवसाला पावणारा अवचित हनुमान म्हणून ओळखला जातो. आज जन्मोत्सव साजरा केलाय, काय सांगा? आज हनुमान महाराजांचा मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय. म्हणजे मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी होती. कालपासून कसे कार्यक्रम होते? 24 मंदिर कसं उघडवतं? कालपासून कसे कार्यक्रम झाले? आज काय कार्यक्रम होते? इथे काल संध्याकाळी महाआरतीनंतर जे जुने भक्त लोक आहेत ते इथे मोठ्या प्रमाणात भंडारे लावतात. इथे दूध वाटप, खिचडी साबुदाणा वाटप, जिलेबी पोहे वाटप अशा बऱ्याच प्रकारचे इथे भंडारे असतात. आणि रात्री ते भाविक भक्तांची सेवा देतात.